गाईज, गुड आफ्टरनून. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. म्हणजे मी बरी नाही आहे, मी आजारी आहे, पण मी तुम्हाला बोलते बरी आहे. आज माझा बसल्या बसल्या विचार आला, मी तुम्हाला आज माझा ब्लॉग करून दाखवावा. तब्येत बघा माझी ठीक नाही आहे, त्यामुळे चेहरा बघू शकता पूर्ण उतरला आहे, जुलाब उलट्या वगैरे सगळं काय होतं, त्यामुळे विकनेस आला आहे माझ्या शरीराला. आणि मी एकच आज व्हिडिओ अपलोड केला आहे आणि थोडे थोडे माझे व्हिडिओ कमी होत चालले आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याबद्दल सॉरी, कारण मला तर खूप छंद आहे, आवड आहे व्हिडिओ बनवायची. पण काय आहे, मला तब्येत ठीक नसल्यामुळे कॅमेऱ्यासमोर यायचं म्हटलं की मला थोडं अफोर्ड होतं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही ना, त्याच्यामुळे जरा थोडं येऊ नाही शकत. आणि चेहरा पण एकदम पूर्ण असा सुकलेला असतो, त्यामुळे काय कळत नाही आणि मग इच्छा पण होत नाही कॅमेऱ्यासमोर यायची माझी. तर मला असं म्हणायचं आहे की काही काही लोक असे असतात की दुसऱ्यांचेच म्हणजे प्रॉब्लेम काढत असतात, काही ना काहीतरी कमीपणा, म्हणजे ह्याला हे नावं ठेव, ते नावं ठेव, असं कर, तसं कर, ते असे करतात, ते तसे करतात. हे मला बिलकुल आवडत नाही असं, आणि मी लक्ष पण नाही आहे देत तसं गाईज. पण काय मला म्हणायचं तात्पर्य असं की लोकांकडे आपण कधी विचार नाही करायचा असं की हे लोक काय बोलतात. पण हे नाही, असं नाही बोलायला पाहिजे, पण सगळ्यांचे विचार थोडे आपल्यासारखे असतात. तर आता तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य आहे की म्हणजे जो कोणी व्हिडिओ बनवत असेल किंवा कोणाला कशाची आवड असेल तर प्लीज त्यांना लाईक करत जावा, सपोर्ट करत जावा. प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा असते की आपण कुठेतरी कमी असेल तर आपण त्याच्या पुढे जावावं, काहीतरी करून दाखवावं, अशी इच्छा प्रत्येकाची असते. तर मला असं म्हणायचं आहे की मी पण एक मिडल क्लास मुलगी आहे, लेडीज. त्यामुळे मला पण असं वाटतं की तुम्ही लोकांनी मला सपोर्ट करून मला पण पुढं जाण्याचा सपोर्ट करावा. आणि हे बघा, मी वांग्याची भाजी ना शिजायला घातलेली आहे. आता जेवण मी अजून केलेले नाही, माझा मुलगा कॉलेजला गेला आहे, कॉलेजवरून जेव्हा येईल तो त्याच्यासोबत मी म्हणजे कंपनी भेटते ना सोबत आपल्याला खायला, एकटं असं खायला होत नाही घरात काही, त्यामुळे असं कोणतरी असलं तर असं सोबतीला तर चांगलं वाटतं खायला. त्याच्यासाठी जेवायची थांबली, मी अजून काही जेवली नाही, 3:30 वाजत आलेले आहेत. आता तो येईल 4 वाजता, तेव्हा मी त्याच्यासोबत जेवणार. आणि एकटं पण चांगलं नाही वाटत ना, कारण घरामध्ये कसं तब्येत ठीक नसेल तर अजूनच बोर होतं आणि एकदम शांत पण असं वाटतं की काय करायला मन लागत नाही कुठेच. त्यामुळे थोडंसं प्रयत्न केला मी तुमच्यासोबत बोलण्याचा. कसं वाटतं कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझा हा ब्लॉग एकदम साध्या पद्धतीचा असल्यामुळे तुम्हाला कसा वाटतो आणि मी तुम्हाला काय बोलते हे तुम्ही हे थोडं माइंडमध्ये ठेवा, कारण खरंच प्रत्येकाला गरज असते, प्रत्येकाला सपोर्ट तुम्ही लोकांनी म्हणजे आपणच केला पाहिजे सर्वांनी, असं मला म्हणायचं आहे. चला मग, बाय, नेक्स्ट टाईमला भेटूया. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि चिक्कूची करामती तुम्हाला दाखवली असते, पण तो आता त्या ग्रिलमध्ये झोपलेला आहे साईडला, खूप त्रास देत असतो तो मध्ये आधी. त्याला पण आता 2 दिवस झालं मला तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा हे करतो, म्हणजे त्रास नाही देते. आता थोडा आता मी चालायला वगैरे लागले, बोलते वगैरे व्यवस्थित, सगळं काय हे ठीकठाक आहे असं त्याला समजतंय, म्हणून थोडा मला आता त्रास द्यायला लागला. तर त्या साईडला जाऊन झोपला आहे, दुपारची वेळ असल्यामुळे त्याला झोपायची सवय आहे आणि रात्रीचा तो जागा आणि खेळत असतो सारखा. चला बाय. मग कसा वाटला ब्लॉग आणि कसं माझे विचार वाटले तुम्हाला ते सांगा गाईज, आणि चला बाय.
नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या ह्याच्यामध्ये ब्लॉग.